महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या असून त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मात्र अद्यापही PSI गोपाल बदने फरार आहे आणि त्यामुळे त्याला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित केला जातो। गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही, फडणवीसांचं लक्ष फक्त राजकारणाकडे आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। गृह खातं अजगरासारखं निपिचित पडलेलं आहे, असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे असा हल्लाबोल राऊतांनी केला। राज्यात महिला सुरक्षा वाऱ्यावरती आहे, पोलीस आणि कायद्याची भीती राहिलेली नाही। पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला। पोलिसांचा गैरवापर सुरू असल्यानं फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील असंही राऊत म्हणाले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचं म्हटलंय, तर विरोधकांनी राजकारण करू नये असं म्हणत त्यांनी टीका केली। फलटण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या पथकानं चौकशी केली। यावेळी डॉक्टर अंशुमन धुमाळ आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करून परिचारिकांचे जबाब नोंदवण्यात आले। दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरनं सुरू झालेला राडा अजून काही थांबत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीर धवल जगदाळे आक्रमक झाले। मतदार यादीतील नावं कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्यानं या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। विकासाच्या अजेंड्यावर मोदींशी चर्चा केली तर भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। दिल्लीतील भेट होते ही विकासाच्या मुद्द्यावरच होते, मात्र मी गावी गेलो किंवा दिल्लीला आलो तरी चर्चा होतेच असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला। महायुतीमधील प्रत्येक नेत्यानं महायुती जपली पाहिजे, महायुतीत मतभेद होता कामा नये याची प्रत्येकानंच काळजी घ्यावी आणि रवींद्र दंगेकरांकडे पक्षाचा निरोप गेला, त्यांना योग्य ती समज दिली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। रवींद्र दंगेकरांनी पुन्हा एकदा मोहळांवर हल्लाबोल केला। याचं असं झालंय की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। मी माझ्याच प्रतिज्ञापत्रात माझ्यावरचे गुन्हे ठळकपणे लिहिणार आणि म्हणणार माझ्यावर गुन्हा दाखल नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर मोहळांवर 6 गुन्हे दाखल असल्याचा दावाही दंगेकरांनी केला। रवींद्र दंगेकरांनी भाजपवर आरोप केला, विकृती वाढत चालली आणि भाजपमध्ये दारुड्यांची संख्याही वाढते असा हल्लाबोल त्यांनी केला। तर माझी किती बदनामी करायची तेवढी करा, अजून केली तरी हरकत नाही, पण जैन मंदिर वाचलंच पाहिजे असं विधानही दंगेकरांनी केलं। सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे असा आरोप रवींद्र दंगेकरांनी केला। जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील अशी प्रतिक्रिया दंगेकरांनी दिली। पक्षात शिस्त असली पाहिजे, पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही असा दम नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिला। कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू असा इशारा पटोलेंनी दिला। भाजपने मुंबई महापालिकेसाठी 150 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी सुरू आहे। शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजप हा ब्लॅकमेलिंग करूनच सत्तेत आलेला पक्ष आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे असं नाना पटोले म्हणाले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। नाना पटोलेंच्या उपस्थितीत भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशानं काँग्रेसची ताकद वाढेल असा दावा पटोलेंनी केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, मात्र त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढलात तेवढ्याच जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला। गडकरी नेहमीच कान टोचण्याच्या भूमिकेत असतात, मात्र गडकरींनी कान टोचूनही काहीच परिणाम होत नाही, कारण भाजपातील 60% लोक बाहेरचे आहेत आणि त्यांचे स्वतःचे केवळ 20% लोक आहेत असा खोचक टोला संजय राऊतांनी भाजपला लगावलाय। 25 ते 30% कमिशन दिल्याशिवाय नगर परिषदेत कोणतंही काम झालं नाही असं म्हणत भाजप नेते परिणय फुकेंनी दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात खळबळ उडवून दिली। यात करोडोंचा घोटाळा देखील झाल्याचा
आरोप त्यांनी केला, तसं त्यांनी सांगितलंय. नगर परिषदेत आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू असा दमही त्यांनी दिला. संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानंतर खताळ यांच्याकडून पहिल्यांदाच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आता एक ब्रेकिंग न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमच्या विचारांचे सदस्य निवडून दिलेत तर तुम्हाला विकास निधीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही असं वक्तव्य पुन्हा एकदा नितेश राणे यांनी केलेलं आहे. विकास निधीच्या चाव्या आमच्याच हातात आहेत, आम्हीच त्या चाव्या फिरवतो असंही राणे म्हणाले. तुम्ही आमच्या विचारांचा जर जिल्हा परिषद सदस्य दिलाय, पंचायत समिती सदस्य दिलाय, तर तुम्हाला कुठेही न जाता भरभरून निधी देण्याची जबाबदारी ही माझी असेल. हाही विश्वास तुम्हाला काय चिंता करायची नाही. चावे आपल्या हातात आहे. आपण चावी मारतो, फिरवतो, मग निधी वाटतो आणि परत दरवाजा बंद करतो आणि गप्प बसतो. एवढं सरळ सोपं समीकरण आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून या त्याच्या पद्धतीचा निर्णय तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे. आणि आता पुन्हा एकदा इतरही घडामोडी. मुंबईतील 50 लाखांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली. एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत तसंच अन्य कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. जालन्यामध्ये नीलगाईनं धडक दिल्यानंतर अपघात होऊन दुचाकीनं पेट घेतला. या अपघातात दुचाकी जळून खाक झाली आहे तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जालन्यात दुचाकीवरून जाणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून एका टोळक्यानं बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. लाठ्याकाठ्यांसह लोखंडी रॉडनं तरुणाला मारहाण करण्यात आली. आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली. भंडारा ते तुमसर या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धावत्या एसटी बसचा एक्सरल तुटल्यानं चाक निखळलं आणि यावेळी चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं 20 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. महावितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे 3 एकरवरील ऊस जळून खाक झाला. पाखोरा शिवारातील ही घटना असून ऊस उत्पादक शेतकऱ्यानं सत्ता व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये नितीन वैरागर या युवकाला काही जणांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी त्याला मृत समजून सोडून दिल्यानंतर स्थानिकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती कळताच आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष सचिन खरात यांनी रुग्णालयात जाऊन भेट दिली आणि वैरागर यांची विचारपूस केली. मुंबई गोवा महामार्गालगत साळिस्ते इथे सापडलेला मृतदेह हा बंगलोर इथल्या श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. तिलारी इथे दरीत आढळलेली कार देखील त्यांच्याच मालकीची असल्याचं सांगितलं जात आहे. मृताचे नातेवाईक आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडनं पोलिसांनी 6 जिवंत काडतुसं आणि 2 बंदुकाही जप्त केल्या. ऐन दिवाळीत फटाक्यांमुळे तुंबळ हाणामारी झालेली आहे तर काही टवाळखोरांनी रस्त्यात ये जा करणाऱ्यांच्या अंगावर पेटते फटाके फेकल्यानंही वाद निर्माण झाला होता. तर काही टवाळखोरांनी रस्त्यावर पेट्रोल टाकत त्यात फटाके फोडले. या प्रकरणी पोलिसांनी 5 तरुणांवर गुन्हा दाखल केला. गोंदियात मोठ्या भावानेच लहान भावाचा काटा काढलाय. नेहमी वादविवाद होत असल्यानं मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मोठ्या भावाला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातला. वाघाने एका शेतकऱ्याचा बळी घेतलाय. 8 दिवसांपासून या परिसरात पट्टेदार वाघाचं वास्तव्य असूनही वनविभागाने उपाययोजना न केल्यानं शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. एक ब्रेकिंग न्यूज. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढले तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचले. जुना कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाच्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री गडकरींनी भाष्य केलं. कारण असा आहे की चांगला माणूस असतो घरकी मुर्गी दाल बराबर. त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो. जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता.
जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा. जे कालपर्यंत हाफचड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते, आज ती संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात, लोकांना गंमत वाटते, लोक त्याचा मजा घेतात. भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे 20% लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवसे गवसे आहेत. त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे. पक्षाला 51%च्या वर नेत असताना जुन्या पक्षाने जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि खरं आहे ना, जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे. त्यामुळे काही गैर नाही. नितीनजीची सूत्र आम्हाला मान्यच आहे. पुढे बघूयात, नागपुरात भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयाच्या रोजगार मेळाव्यात 2 महिला कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवरून जुंपल्याचं पाहायला मिळालं. एरवी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती खुर्चीसाठी भांडताना आपण पाहिलंय, मात्र या कार्यक्रमात चक्क 2 महिला अधिकारी एका ठिकाणी बसण्यावरनं तुतू मेमे करताना पाहायला मिळाल्यात आणि याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. विशेष म्हणजे मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असताना हे सगळं घडत असल्यानं अधिकच चर्चा पाहायला मिळते. 2000 मिला के इस कॉन्सेप्ट के पीछे क्या था और कहां से आया, सही तो ये है. आता पुन्हा एकदा गावाकडच्या वेगवेगळ्या घडामोडी. उरुळी कांचन परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या 20 वर्षीय तरुणीचा खून झाला होता आणि या खुनाच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीची गावातून दिंड काढली. या कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांचं जोरदार स्वागत केलं. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात नांदुरा परिसरात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वेचडीला आलेला कापूस भिजला. अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी परिसरात कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं तब्बल 30 फूट खाली कोसळलाय. पुलाखाली चिखल असल्यानं चालक आणि क्लीनर सुदैवानं बचावले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात मदत मिळणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे. दिवाळीपूर्वी सरकार मदत करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, पण ते आश्वासन तांत्रिक कारणामुळे पूर्ण झालं नाही. याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. जालन्यात सुरू असलेलं बंजारा समाजाचं उपोषण 9व्या दिवशी स्थगित करण्यात आलं. आज सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री संजय राठोड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांच्या फोनवर संपर्क साधून संवाद साधून दिला. पंकजा मुंडे यांच्या दिलेल्या आश्वासनानंतर विजय चव्हाण यांनी उपोषण मागे घेऊन मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी चर्चेसाठी बोलावलं. नांदेड जिल्ह्यातील उमरी इथे राष्ट्रवादीच्या सभेत गोंधळ झाला. अजित पवारांच्या भाषणादरम्यान कर्जमाफी कधी करणार अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या आणि त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. रांग मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असून हजारो भाविक या दर्शन रांगेत दर्शनासाठी तासनतास उभेत. पण मंदिर समितीकडून कोणत्याही प्रकारची सुविधा, सुरक्षा रक्षक नसल्यानं मंदिर समिती काय करते असा प्रश्न भाविकांना पडला. अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली. कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याआधी सोयाबीनला भाव नाही आणि त्यात पावसाने सोयाबीन भिजल्यानं शेतकरी संकटात सापडला. हिंगोली शहरातील महावीर भवन इथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या महिला मेळाव्याला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत नवघरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात मोठ्या संख्येनं चर्मकार समाज बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या.
राज्यातील मुख्याध्यापक संघाचं 64वं वार्षिक शैक्षणिक अधिवेशन कराड इथे वेणुताई चव्हाण महाविद्यालयात पार पडलं आणि या अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं. बुलढाण्यात पत्नीशी झालेल्या वादाचा नराधम बापानं जुळ्या मुलींवर वचपा काढलाय. पत्नीवर आलेल्या रागातून त्याने 2 मुलींचा जीव घेत त्यांचा मृतदेह जंगलात पुरला. संतापजनक घटना बुलढाण्यामधील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. दिवाळी सुट्ट्यांबरोबर आलेल्या शनिवार रविवारमुळे अनेक पर्यटकांनी आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरात दर्शनाला पहिली पसंती दिली आहे आणि गर्दीमुळे सध्या विठ्ठल दर्शनासाठी 6 तासांचा कालावधी लागत असून मुख्य दर्शनाला देखील 1.5 तास लागत आहेत. साधारणपणे 1.5 लाखांहून अधिक भाविक आज पंढरपुरात आलेले आहेत. जळगावच्या चोपडा बस स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येते. बसमध्ये चढताना महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून चोरटे या गर्दीचा फायदा घेत आहेत. चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी तात्काळ तक्रार घेतली जात नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. गुडगावमधील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आरपीआय तसंच आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्ह रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीत नवजात बालिकेचा मृतदेह आढळला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा मृतदेह वाहून आल्याची माहिती मिळते. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ऐन दिवाळी सणात धुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून शहरातील विविध चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग जमा झालेत. कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कचरा जाळून निषेध करण्यात आला. कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरू झालेत. जिल्ह्यातील 17 कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवारपासून सुरू होणार आहे. मात्र एकाही कारखान्यानं ऊस दर जाहीर न करण्याची सावध भूमिका घेतली आहे.